अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. शनीच्या कृपेने 4 राशीची चांदी. गुढीपाडव्याच्या आधीच होईल प्रगती. शनी म्हणजेच अडचणी. मात्र जेव्हा शनीची कृपा होते तेव्हा आयुष्यात सुखच सुख येतं. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जवळपास 2.5 वर्षाचा काळ लागतो. शिवाय शनीचा नक्षत्र प्रवेशही महत्त्वाचा असतो. आता हा क्षण जवळ आला आहे, त्यामुळे उलथापालथ होणार हे निश्चितच. नवरात्रीच्या 3 दिवसाआधी म्हणजेच 6 एप्रिल रोजी दुपारी 3:55 शनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. 3 ऑक्टोबरपर्यंत त्याचा इथंच मुक्काम असेल. त्यामुळे निश्चितच शनीच्या या नक्षत्र प्रवेशाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. काही राशीच्या व्यक्तींना यातून भरपूर सुख मिळणार आहे. पहिली रास आहे धनुराशी. नोकरीच्या शोधात असाल तर आता तुम्हाला चांगली संधी मिळेल. व्यापार सुद्धा विस्तारेल. नवा व्यवसाय सुरू करत असाल तर त्यातही यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद येईल. दुसरी रास आहे कन्या राशी. मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आपल्या अडचणी आता संपणार आहेत. आर्थिक स्थिती सुधारल्याने डोक्यावरून कर्जाचं ओझं उतरेल. करिअरमध्ये प्रगती होईल. एकूणच आयुष्यात सुख येईल. तिसरी राशी आहे वृषभ राशी. आपल्यासाठी करिअरच्या दृष्टीने हा काळ उत्तम आहे. आपली भरपूर प्रगती होईल. प्रेमसंबंध सुधारतील. आपला मान सन्मान वाढेल. उत्पन्नातही वाढ होईल. लग्न संबंधित सर्व अडचणी दूर होतील. चौथी राशी आहे मेष राशी. जमीन, घर किंवा नवी मालमत्ता खरेदी करायची असल्यास हा काळ उत्तम आहे. विशेषतः आपण एखादा नवा व्यवसाय सुरू करू शकता. त्यात चांगली प्रगती होईल. महत्त्वाचं म्हणजे आपली सर्व अडकलेली कामं आता मार्गी लागतील. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही या माहितीला कोणताही दावा देत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं कमेंट करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून